कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला हजारो भाविक भक्त आहेत, हजारो वारकरी संप्रदायातले लोक जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतात। मी सध्या माड्यामध्ये आहे आणि माड्यामध्ये जे भाविक आहेत, वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर छगन भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सध्या वॉर सुरू आहे। या निमित्तानं सध्या वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेल्या वारकरी बांधवांना, वारकरी मंडळींना या सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमकं काय वाटतंय, त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं आपण चालले आहात, वारकरी संप्रदायातले लोक आहात, पंढरपूरला चाललाय कार्तिकी वारीसाठी, मात्र महाराष्ट्रातलं चित्र कसं वाटतंय सध्याचं? महाराष्ट्रातलं चित्र असं आहे साहेब, जी मराठ्याला आतापर्यंत मातीत घातलेलं ह्या सरकारनं, त्याच्यासाठी आज मराठा इतका पेटून वाटलेला आहे। जरांगे पाटलाच्या माग जीव गेला तरी माग सरणार नाही मराठी, ही आमची मराठीची इच्छा आहे। आणि तशी संप्रदाय संतांची पण इच्छा आहे की मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि आम्ही आता कार्तिकी वारीला गेल्यानंतर पांडुरंगाला आम्ही हीच विनंती करणार आहोत की आम्ही जीव गेला तरी आम्ही मराठा माग सरणार आहेत आणि आम्ही शेवट तुमच्या चरणाशिवाय पोसून सुद्धा माघारी जाणार आहे, हीच आमची इच्छा आहे। बघा, म्हणजे कार्तिकी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटतं आपल्याला? आम्हाला मिळावाच अशी पांडुरंगानं त्यांना पण बुद्धी घालावी मिळेल, हीच अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच त्या पद्धतीने प्रार्थना करणार आहात? प्रार्थना नक्कीच आम्ही वारकरी करणार होतो। ज्या पद्धतीनं वारकरी सांगतात की पंढरीच्या पांडुरंगाकडे आम्ही प्रार्थनाच करण्यासाठी चाललो की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, दुसरीकडे छगन भुजबळ असतील यांच्या देखील वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद पेटलेला आहे, कसं पाहता सध्या चित्र? सामाजिक समतेचा पाया महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुटलेल्या माणसांची मनं जोडण्यासाठी हा सबंध वारकरी संप्रदाय वर्षानुवर्ष पंढरपूरला पायी चालत जातो। आणि आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडत आहे काही व्यक्तींकडून म्हणण्यापेक्षा जे मंत्रिपदावरती आहेत, घटनात्मक पदावरती आहेत आणि घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व समाज सामाजिक सलोखा ठेवण्याची शपथ घेतो आणि तोच व्यक्ती जर दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असेल, वैयक्तिक दोषारोप करत असतील तर ते चुकीचं आहे। आणि आज मुद्दा असा आहे की जरांगे पाटील हे आरक्षणासाठी स्वतःची जमीन विकून आंदोलन उभारत आहेत आणि छगन भुजबळांबद्दल आज काल एक बातमी टीव्हीवरती आली की छगन भुजबळांचं जे घर टोलेजंग इमारत त्यांची राहते घर आहे ते 78 वर्षाच्या निराधार महिलेचं आहे, त्यांनी ते 1 रुपया न देता बेकायदेशीरपणे हडप केलेली आहे। त्याचे रितसर पोलीस स्टेशनमध्ये FIR झालेले आहेत, कोर्टात केस झालेले आहेत आणि अशा व्यक्तींकडून आपण काय अपेक्षा करणार? ज्या पद्धतीनं पण जरांगे पाटलांवर देखील त्यांनी बरेच प्रश्न टीका केलेत की 4थी 5वीतला माणूस आहे, मराठा समाजाला दुसरा नेता नव्हता का, जरांगे पाटलाला एवढं डोक्यावर घेतलं? पहिली गोष्ट आहे, हा सामाजिक मुद्दा आहे आणि तुम्ही सामाजिक मुद्दा असताना वैयक्तिक दोषारोप करणं हे चुकीचं आहे। कारण सामाजिक मुद्द्याला तुम्ही सामाजिक पद्धतीने प्रतिवाद केला पाहिजे। आता भुजबळ हे माळी समाज म्हणजे महात्मा फुलेंना ते दैवत मानतात, परंतु महात्मा फुलेंनी कधीही सामाजिक विषमतेच्या समर्थन केलेलं नाही, ते सामाजिक समतेच्या बाजूने राहिलेले आहेत आणि व्यक्तिगत दोषारोप तर महात्मा फुलेंनी कधीही केलेले नाहीत। तर असं असताना त्यांचे आदर्श वेगळे सांगतायत आणि हे वागणूक त्यांची वेगळी आहे, हे चुकीचं आहे पूर्णपणे। ज्या पद्धतीनं मराठा समाज आजही झगडतोय आरक्षणासाठी, दुसरीकडे ओबीसीचा लढा आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला येऊ नये, ओबीसी मध्ये स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना द्यावं पण ओबीसी मध्ये घेऊ नये, वातावरण महाराष्ट्रातलं कसं पाहताय? दुसरीकडे कार्तिकी यात्रेला तुम्ही जाताय? आम्ही आज तेरखेडा ते पंढरपूर कार्तिक वारीसाठी तर निघालेलो आहेतच, पण हे दररोज रस्त्यानं पाहतो की छगन भुजबळ जे काही मराठ्याबद्दल वक्तव्य करत आहे सध्या आणि मनोज जरांगे पाटलांनी जे काही सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस ते जाताना सांगतात, सभेमध्ये सांगतात की तुम्ही आंदोलन करायचं असेल तर शांततेत करा, शांततेचा भंग करू नका, आत्महत्या करू नका, आपल्याला आरक्षण जर घ्यायचं असेल तर आत्महत्या करू नका आणि शांततेनं चला। पण परवा जालन्याला जी सभा झाली छगन भुजबळ साहेबांची, त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते चुकीचं केलेलं आहे की तुम्ही हे करायला नाही पाहिजे। तुम्ही एक नेता आहेत, मंत्री आहेत, मंत्री असताना तुम्ही हे शब्द सभेमध्ये बोलू नयेत। छगन भुजबळ साहेबांनी हे दोन समाजामध्ये भांडण लावल्यासारखं केलेलं आहे। मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून तुम्ही निवांत होताल, तुम्ही तुमच्यासाठी संरक्षण मागवून घेतात, तुम्ही असं जर का दुसऱ्यासारखं रिकामं फिरू लागलात बाजारात रस्त्यानं
तुम्ही रिकामं फिरा आणि अशी वक्तव्य करा, मग कळल काय आहे ते. म्हणून निश्चितच ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची प्रार्थना असेल किंवा साकडं विठ्ठलाच्या चरणी करण्यासाठी आम्ही चाललो असल्याचं वारकऱ्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच मराठा समाज विरुद्ध ओबीसी यामध्ये दोन समाजामध्ये तिढा निर्माण करण्याचं, वाद निर्माण करण्याचं काम जे आहे ते भुजबळांकडून होत आहे, अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती वारकरी मंडळींकडून केली जाते. आणि समतेचा विचार घेऊन जाणारा संतांचा विचार कुठेतर महाराष्ट्रातल्या नेत्यांना विसर पडलाय का, असा प्रश्न देखील या वारकऱ्यांनी टीव्ही 9शी बोलताना व्यक्त केलाय. कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, टीव्ही 9. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.